नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता ना उन्हाळा सुरू झाला, त्याच्यामुळे मुलांचे ना उन्हाळ्याचे जे काही कपडे आहे, स्लीवलेस पॅन्ट वगैरे छोटे, तर ते मी बाहेर काढले आणि जे काही विंटरचे स्वेटर वगैरे आहे किंवा लाँग स्लीव्सचे जे टी शर्ट पॅन्ट लाँगवाले, तर ते सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या मी आता घड्या घालून अशा समोरच ठेवलेल्या आहे कपाटामध्ये. तर त्याच आता व्यवस्थित ऑर्गनाईज करते आणि कपाट तर ऑर्गनायझेशनचे मी 2-3 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. तर चला परत एकदा ते तुमच्यासोबत शेअर करते की मी जे काही विंटरमधले जे राहिलेले कपडे आहेत ते कसे वर्षभरासाठी ठेवते आणि त्याचबरोबर कपाट जे आहे ते ऑर्गनाईजसुद्धा करून घेते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो, व्हिडिओ बघायच्या आधीच व्हिडिओला लाईक करा, कारण की तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात अजिबात लाईक करत नाही आणि त्यामुळे लाईक करायचं ते राहूनच जाते. तर चला व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर व्हिडिओला कंटिन्यू करा. चला तर आलेली आहे मी माझं कपाट आवरायला. तसं तर माझं कपाट जास्त मॅसी किंवा असं खूप गबाड्यासारखं मी होऊ देत नाही. खूप छान नीटनेटकं ठेवते माझ्या परीने. माझ्याकडे ऑर्गनायझर वगैरे खूप जास्त नाही आहे. फक्त साड्यांसाठीच्या ज्या बॅग्स आहे ना ट्रान्सपरंटवाल्या, त्या मी बोलवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये साड्या ठेवते ना तेव्हापासून तर माझं कपाट खूप छान असं नीटनेटकं राहते. तुम्हीसुद्धा 200-300 इन्व्हेस्ट करा आणि त्या गोष्टी घ्या. नाहीतर एखादी ट्रान्सपरंट जे पॉलिथिन वगैरे येते ना मोठ्या मोठ्या साईजचे, तर 50 रुपयामध्ये खूप सारे येऊन जाते. ते लाँग टाईम राहत नाही, पण तरीसुद्धा आपल्या साड्या जर आपण त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवल्या तर त्याच्या घड्या मोडत नाही आणि त्या व्यवस्थित राहते. ह्या बॅग घ्यायच्या आधी मीही तशीच करायची. ट्रान्सपरंट पॉलिथिनमध्ये साड्या वगैरे छान नीटनेटक्या ठेवायची. तरीसुद्धा थोड्याशा त्या खराब व्हायच्या, पण आता चेन वगैरे आहे तर तिथूनच बघायचं कोणती साडी आहे, काय आहे आणि तिथूनच काढायची, असं मी करते. त्यामुळे साड्यांचा जो आहे ना कप्पा, तो व्यवस्थित राहतो. पण हे जे कपडे आहे ना डेली वेअरचे, तेच थोडेसे विस्कटल्यासारखे होते आणि एकदम जे जुने कपडे आहेत ते मी तिकडल्या कपाटामध्ये ठेवते, जे पूर्ण आपले गाऊन नाईट ड्रेस वगैरे असं. आणि ज्या काही कुर्त्या असे पॅन्ट्स वगैरे आहे तर ते मी इकडे आणून ठेवते, कारण एकत्र एवढे सगळे कपडे ठेवले की खूप असे विस्कटल्यासारखे होते. त्यामुळे इकडेच मी थोडेसे व्यवस्थित आहे की जे मी बाहेर घालून मुलांना घ्यायला आणायला वगैरे जाऊ शकते असे कपडे इकडे ठेवते आणि बाकीचे जे आपण कुठंच जात नाही घरीच घालून राहू शकतो असे कपडे तिकडे असते. तर आता ते मी छान असं ठेवून दिलं आणि आता मुलांचे पण कपडे जे आहे ना तेही व्यवस्थित आता करून घेते. तर ज्या साड्यांवर वगैरे अशा चैनवाल्या झिपवाल्या येतात ना पॉकेट्स, त्या खूप कामी पडते छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ऑर्गनाईज करायला. आता इथे ना मी कपाटाची पूर्ण डीप क्लिनिंग करू शकत होती, पण माझ्याकडे काही तेवढे पुरेसे ऑर्गनायझर वगैरे काही नाही आहे. आता ज्यावेळेस नवीन घेईल त्यावेळेस मी परत एकदा खूप छान असं नीटनेटकं, म्हणजे जेव्हा आपण त्या डोअर ओपन करतो ना कपाटाचा, तेव्हा ओपन केल्याबरोबर ते असं छान असं मस्त दिसेल असं माझ्या डोक्यामध्ये आहे आयडिया. पण असं वाटते की आता या पिशव्यांमध्ये किंवा या कॅरी बॅग्समध्ये जर आपलं काम भागत आहे तर कशाला तेवढा खर्च करायचा आणि आपण जेव्हा कमवतो होऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचे शौक करायचे. तोपर्यंत तरी आहे तशी ॲज इट इज लाईफ जी आहे ना ती मी जगणारच आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, जी काही कपडे आहे ना एक्स्ट्राची ती मी काढून घेतली साईडला आणि जी मुलांचे कपडे आहे ते व्यवस्थित करून घेतले. आता जे एक्स्ट्राचे कपडे असते ना ते मी तिकडल्या साईडला ठेवते. तर तिकडे सगळा जो पोर्शन आहे ना तो एक्स्ट्राच्या कपड्यांचाच असते. जे कपडे स्मितूला होत नाही आणि रिदू घालू शकेल असे कपडे, किंवा मग जे आता डायरेक्ट पुढच्या हिवाळ्यामध्ये आपण यूज करू, स्वेटर झाले किंवा मग लाँग टी शर्ट लाँग पॅन्ट झाले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना तशा मी एका पिशवीमध्ये ठेवते. आणि स्वेटर कसं ठेवायचं हे बऱ्याच जणींना प्रश्न पडते, कारण की आपण कसं करतो ना, वर्ष झालं की लगेच धुवायला वेळ नाही मिळत, थंडी पडली तसंच काढतो. तर छान मस्त असं वॅनिशमध्ये किंवा मग एखाद्या शॅम्पूच्या पॅकेट्समध्ये जेव्हा आपण धुतो ना तेव्हा त्याच्यातून शॅम्पू टाकून किंवा वॅनिश टाकून ते पिळायचं आणि तसंच वाळू घालून द्यायचं. त्याचा जो वास आहे ना तो त्या कपड्यांमध्ये राहतो. म्हणजेच की डांबर गोळी वगैरे टाकायचं ही काम पडत नाही. असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मला ना ते टाकलं की डोकंच दुखते, त्याच्यामुळे मी सहसा डांबर गोळीचा वापर करत नाही. तर तसंच करते, शॅम्पू जर असेल ना तर तोच पाण्यामध्ये टाकते आणि पिळायच्या वेळेस, आणि त्यानंतर वाळू घातले की छान तो स्मेल जो आहे तो त्या कपड्यांना लागून राहतो. आणि तसंच घडी करून छान असं पिशवीमध्ये ठेवलं ना की छान लाँग टाईम जो असतो ना वास त्याला, म्हणजे वर्षही जाऊन जाते तरी पण तो वास जो आहे तो त्याला छान राहतो. त्यानंतर बऱ्याच दिवसापासून माझे ब्लाउजेस जे आहे ना ते मला व्यवस्थित करायचे होते, तर आज त्याचा मुहूर्त निघाला आणि खरं तर मला जाऊन ते सगळं व्यवस्थित करून आणायचं होतं, पण आमचे नळच नाही आले. त्यामुळे मी समोरचीला सांगून ठेवलं की ताई मी येते, पण ते माझंही जाणं झालं नाही
आणि मग एकदम संध्याकाळ झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी जायला चांगलंही वाटत नाही. तर मग मी म्हटलं जाऊ दे, आता 2-4 दिवसांनी निवांतमध्ये येईल तुझ्याकडे. असं झालं. त्यानंतर संध्याकाळ झालेली होती. आता नळ तर काही आलेले नव्हते, पण कामं मात्र आपल्याला घरातले हे सगळे करावीच लागते. तर आता दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर लागलेली आहे अशी मस्त रेसिपी बनवायसाठी. तर या रेसिपीला ना आमच्या विदर्भामध्ये आम्ही शेंगोळे म्हणतो किंवा कुठे कुठे घनुलेही म्हणते. आता बरेचसे नावं जे आहे ना ते या रेसिपीचे आहे, पण मी जसं यूट्यूबमध्ये बघितलं तर तिथून बघून जे सकाळचं शिल्लक वरण असते त्याचं जे बनवतात ते कणकीचं वगैरे टाकून, तर वरणफळ जी रेसिपी आहे ना ती इथे बनवत आहे. तर छान मस्त असा जिरं मोहरीचा तडका दिला, त्याच्यामध्ये मस्त खूप साऱ्या लसणाच्या किडल्या, कढीपत्ता टाकून घेतला, सोबतच हिरवी मिरची टाकून घेतली आणि आता याला छान मस्त असं फ्राय करून घेत आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये ना बेसिक मसाले टाकत आहे. हळद, तिखट, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, कारण की आपण कुठलंही ग्रेव्हीवाला पदार्थ बनवला की त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला की छान चव येते. त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार. आता इथे खूप सारा रस्सा करायचा आहे त्यामुळे जास्तच मीठ टाकलं. त्यानंतर थोडंसं टमाटर, आणि टमाटर जर नसेल तर याच्यामध्ये आपण चिंच जरी टाकली ना तरी पण खूप छान चव येते या रेसिपीला. नंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं. वेळ जर कमी असेल तर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून जरी टाकलं ना तरी पण बरोबर होऊन जाते ही रेसिपी. तर आता इथे मी पाणी टाकून घेतलं आणि झाकून छान असं येऊ देते त्या पाण्याला. उकळी येतपर्यंत इकडे कणिक भिजवून घेतलेलीच होती मी आधीच. तर आता त्याचे शेंगोळे जे आहे ते बनवायला घेते. खरं तर हे शेंगोळेच नाही आहे, म्हणजे शेंगोळे जर म्हटलं तर त्याला ते गोल 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 असं करून छान असं जिलेबीसारखा आकार वगैरे द्यायचा, किंवा मग रिंग बनवायच्या, किंवा मग असे थोडेसे कोरपाटावर त्याला गोल गोल करायचं असं असते. आता शेंगोळे म्हटलं तर तुमच्या डोक्यामध्ये किंवा नजरेसमोर त्या गोष्टी आल्या असेल, पण हे आता वरणफळ आहे त्याच्यामुळे असं पोळी लाटून पाटवळीसारख्या त्याला काप करायचे आणि ते छान असं उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे. इतकी मस्त रेसिपी आहे ना, अगदी पोट भरल एवढं ते छान टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा आहे, म्हणजे की नो मैदा ना काही दुसरं सॉसेस वगैरे. त्यामुळे चला, तर आता वरणफळ जे आहे आम्ही आमच्या भागामध्ये शेंगोळे म्हणतो, म्हणजे ते चकलीसारखे करते गोल गोल, आणि हे वरणामध्ये करते त्याच्यामुळे याला वरणफळ. तर आता हे शिजत आहे तोपर्यंत कपडे घडी करायचे बाकी आहे. तुम्ही म्हणाल की ताई तुझं तर खूप इव्हनिंगचं रुटीन असते आणि आतापर्यंत कसे काय कपडे वगैरे घडी करायचे. तर दादा नाही आहे त्याच्यामुळे कसं असते ना, रिदूच्या मागे मागे मीच जाते. तर आणि आज नळ पण नाही आले, त्याच्यामुळे झालं असं की मी बाहेर निघाली आणि नळ आले की लगेच आतमध्ये येऊन मी माझे कामं करेल असं विचार केला होता, पण नळच नाही आले. कारण की सकाळी खूप वादळ होतं, खूप म्हणजे खूपच अतिशय. म्हणजे मी जेव्हा नेऊन दिलं ना मुलांना शाळेमध्ये, तर तेव्हा गाडी जी आहे ना अक्षरशः अशी लहरत होती, एवढं हवा पण होती. आणि मी गेली आपली स्वामींच्या विश्वासावर, खरंच सांगते की गेली. आणि मी स्मितूला पण म्हटलं, रिदूला पण म्हटलं आपण जाऊन तर आलो, कारण पर्याय नव्हता. आणि नेहमी नेहमी आपण आपले कामं दुसऱ्यांना नाही सांगू शकत, कारण एक मुलगा असला ना आपण कोणालाही सांगून देऊ, पण दोघांची शाळा दोनकडे, आणि त्याच्यात दोघांना दुसरीकडे कसं नेऊन द्यायचं. आणि कोणी जर ते स्कूल नसेल बघितली तर मग तिकडूनही थोडंसं फजिती होते. त्याच्यामुळे मग मीच नेऊन दिलं. कसं तरी थोडीशी हवा शांत झाली होती, पण रस्त्याने खूप होती, तर म्हणूनच ना माझी खूप धावपळ होत आहे. म्हणजे आहो नाही आहेत ना घरी, त्याच्यामुळे खूपच धावपळ होत आहे. तर आता रिदूला मी घेऊन बाहेर गेली, नळ नव्हते आले म्हणून मग मी तिकडेच लटकली. म्हणजे बाहेर आता बोलत राहिली तर बोलतच राहिली, मुलंही खेळत होते. तर म्हटलं असू द्या, स्मितू ट्युशनमधून येतपर्यंत म्हटलं चला आपण आता रिदू खेळत आहे तर खेळू द्या, म्हणून हे कामं जे आहे ना ते तसेच पडले. आता शेंगोळे जे आहे ते बनवायला टाकलेले आहे. आता ते छान उकळी येतपर्यंत, म्हणजे छान शिजतपर्यंत हे जे काही आहे ते कपडे आवरून घेते, आणि त्याच्यानंतर मग खाणं पिणं झाल्यावरच एक सोयीचे भांडे घासते, कारण की आज नळच नाही आले वादळामुळे. तर चला करते कंटिन्यू. हो ना रिदू, रिदू इकडे बरं. रिदू, मावशी काय म्हणते तुला, आज काय होतं पिल्लू सकाळी गाडीवर आपण गेलो तेव्हा? पप्पा काय आणणार आहे मुंबईवरून? बरं स्मितू तू सांग, आज सकाळी काय होतं आपण गाडीवर गेलो तेव्हा? आज सकाळी आम्ही गाडीवर गेलो होतो तर बहुत तेज हवा होती, अजून पाऊसही येणार होता. अजून माझे पप्पा मुंबईवरून आणत आहे माझ्यासाठी बॅडमिंटन, अजून याच्यासाठी आणत आहे लॉलीपॉप वाली गाडी. तू सांग रे रिदू, काय आणत आहे तुझ्यासाठी?
पप्पाच्या अजून याच्यासाठी आहे ना गोल्डन वाली चॉकलेट पण आहे. पप्पाच्या आठवणीत ते जे आहे ना असं झालंय बारीक थोडंसं. उद्यापासून फुल एनर्जीमध्ये येते तो. आणि आपण काय कारण की माझे पप्पा 12 वाजता येत आहे. आणि गाडीवर काय म्हणत गेलो आपण? गाडीवर श्री स्वामी समर्थ म्हणत गेलो. काऊची झाड नाही पडला पाहिजे. तरी आम्हाला आहे ना एक पडलेले झाड दिसलाय, ते पण कॉर्नर मध्ये होता. ते रात्रीचं असेल, खूप जोराचं वादळ आलं असेल रात्री. पण लक एवढं छान की लाईट नव्हती गेली आणि माझ्या मोबाईलमध्ये 20% बॅटरी होती. जर लाईट गेली असती ना तर ते बॅटरी जी आहे ती पूर्णपणे हे झाली असते. आणि सकाळी पण खूप वेळपर्यंत लाईट नव्हती. जशी लाईट आली ना तशी मी आता फुल चार्जिंग करून ठेवलेली आहे. कारण की असं बघा, पावसाळ्यामध्ये आपण अलर्ट राहतो की लाईट नाही राहणार, असं नाही तसं नाही. पण असं अवकाळी जेव्हा पावसाचं वातावरण होते ना तेव्हा थोडंसं क्रिटिकल राहते, हो ना मी तू. आम्ही गेलो, पण मी जेव्हा परत आली ना तोपर्यंत सगळं वादळ शांत झालेलं होतं. म्हणजे 9-9:30 पर्यंत तसं वादळ होतं थोडक्यात. आणि नंतर मग पूर्णपणे शांत. अंगण 11 वाजता झाडल्यावर ना त्या 11च्या नंतर एकही पान पडलेलं नाही. इतकं शांत वातावरण जे आहे ना ते होतं दिवसभर. मग तर चला आता पटकन शिजतपर्यंत जा हे घडी करून घेते. कारण बोलत बसली तर असं छान वाटते बोलायला, पण कुणाकुणाला नाही आवडेल ते काय आपलं सांगत बसते. तर नक्की सांगा, असं थोडंसं कॅमेरा घेऊन बोललं तर तुम्हाला आवडेल काय, आणि किंवा नुसतं व्हॉइस ओव्हरच द्यायचं कामं दाखवून, तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चला कंटिन्यू करा. पाहिजे उद्या येते मग पप्पा आपले. उद्या येते. चुटी घालून देऊ का रे? देऊ, खूप केस वाढले. पप्पा आल्यावर जायचं का कटिंग करायला? नाही जायचं. मोबाईलला धक्का लागेल ना. मारू नको, मी तुला मारीन आता, समजला का? चल ये बरं, मला कपडे घडी करू लाग बरं. चला आपापले कपडे काढा बरं त्याच्यातून. चल काढा आपापले कपडे. काही दिवसापूर्वीने एक कमेंट आली होती की काय हे पांचटपणा दाखवते, सारखं हेच आणि असं झाडू मारणं, पोछा मारणं, आम्ही पण हेच कामं करतो. हो, तुम्ही पण हेच कामं करता, पण ही रियालिटी तुम्ही नक्की बघा माझी, की हे 2 मुलं जे आहे ना ते सांभाळणं काही साधी गोष्ट नाही आहे. आणि एकटी मी सगळं करते, पहाटेपासून उठून तर रात्रीचे 11 वाजून जाते, पण माझ्या घरातले कामं ना मला अजिबात आवरत नाही आहे. हो, हे सगळं माझंच आहे आणि मीच करते, म्हणजे आमचंच करणं आमचंच खाणं आहे असं बाकीच्यांचं म्हणणं असते बरं का. तर हो, हे सगळं आमचंच करणं आमचंच खाणं आहे, पण त्यामागचा हा जो स्ट्रगल आहे ना हा कोणालाच दिसत नाही आहे. की माणूस सारखा बाहेर ड्युटीवर जातो आणि मी एकटी ह्या 2 पोरांना घेऊन सारखी राबत असते. म्हणजे की 2 दिवस घरी राहायचं यांनी आणि 4 दिवस बाहेर जायचं. त्यानंतर परत 2 दिवस आले की कुठंतरी अलर्टच राहावं लागते की हां, अजून पुन्हा कोणता सण आला काही आलं की बाहेरच जायचं आहे असो. तर मिलिटरीवाल्यांचं तर यापेक्षाही अवघड असते. त्यांना तर 1-1 वर्ष एकट्याने सांभाळावं लागते. तर आपण तर त्या बाबतीत मी स्वतःला खरंच लकी समजते की मला तेवढ्या गोष्टी नाही सहन कराव्या लागत. तरी पण जेव्हा नसतात ना हे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागताना तेव्हा खरंच त्यांची कमीही जाणवत असते की घरामध्ये सगळे असणं, म्हणजे जो करता माणूस आहे तो असणं किती गरजेचा असतो. तर असो, इथे छान आता मुलांना घेऊन कपड्यांच्या घडी करून घेतल्या. म्हणजे त्यांचं मी मन जे आहे ना ते डायवर्ट करते, कारण की त्यांना सारखी आठवण येत असते पप्पांची. आणि त्याला रिधूला ना खूप इमोशनल आहे, म्हणजे दोघंही तसे आहे, पण रिधू ना थोडंसं जास्त आहे आता लहान असल्यामुळे. पहिले स्मितूही तसाच करायचा, काही दिवसांनी त्याचं अभ्यासाचं लोड वगैरे त्याला येईल तर ह्या गोष्टीतून तोही थोडासा मोकळा होईल. पण अशी सिच्युएशन ना नेहमी असते, म्हणजे त्याला थोडासा जरी त्रास झाला, दोघा भावांची भांडणं वगैरे झाली, मारापिटी झाली की असं त्याला पप्पा पाहिजे असते, किंवा मग जर मी जरी नाही दिसली तरी मम्मी पाहिजे असते. असं मुलांचं ना छोट्या बाबतीत असते मुलांचं. तरी पण जेव्हा पप्पा ड्युटीवर बाहेरगावी असते ना तेव्हा आपल्यालाही थोडंसं जास्त वाईट वाटते. तर आता इथे तोपर्यंत ना कपडे वगैरे घडी केले, बेडरूम सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत इकडे जे वरणफळ आहे ते बनवून रेडी झालेलं होतं. आता वरून याच्यामध्ये मी एक्स्ट्रा डोकं लावलं की थोडंसं कस्तुरी मेथी जी होती ना ती याच्यामध्ये टाकून घेतली, कारण की त्याच्यामुळे खरंच छान चव येते. आणि वरणामध्ये बघा, जेव्हा आपण क्रश करून अशी कस्तुरी मेथी टाकतो ना तेव्हा खूप छान चव येते. आता मुलांना घेऊन सगळं जेवण वगैरे केलं आणि बिलकुल 1-2 वाटी जे शेंगोडे आहे ना तेच उरलेले होते. इतके आम्हाला तिघांनाही आवडले, मस्त पोटभर जेवण केलं.
आणि त्यानंतर आता भांडे वगैरे घासून घेतले, कारण की उद्या आहे गुढीपाडवा. आणि त्यातल्या त्यात असं झालं की भांडे वगैरे घासले, सगळं स्किन केअर वगैरे केलं, जे तुम्हाला आता पुढे दिसेलच. त्यानंतर यांचा कॉल आला की माझं थोडंसं अजून येणं जे आहे ते समोर गेलेलं आहे, अजून 1-2 दिवस मला उशीर होईल. मग म्हटलं जाऊ द्या, आता 1-2 दिवसाची आणखीन गोष्ट आहे. तर असं वाटत होतं आधी की हां, एवढ्या 8-10 दिवसापासून गेले आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी ते परत येतील आणि छान आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करू. कारण की गुढी वगैरे आम्ही उभारत नाही, पण दिवसावर असलं की थोडंसं गोडधोड तळण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्यानंतर आता मुलांचं तर करता करता स्वतःचीही काळजी घेणं तेवढीच गरजेची आहे, म्हणून एक टॅबलेट घेतली. चला, तर आता ना वाजलेले आहेत 10. तर आता स्किन केअर म्हणजेच की फक्त एक मॉइश्चरायझर लावते, जास्त काही नाही. हे आता याच्यावरचं जे नाव आहे ना, मिल्क अँड हनी, हे सगळं रेदूने काढून टाकलेलं आहे. मागचं म्हणजे एक्सपायरी पण नाही याच्यावर माहिती मला, आणि पण याच्याच बरोबरीच्या ज्या डब्या आहे ना त्या सेम एक्सपायरीच्या आहे, त्याच्यामुळे मी समजून जाईल कुठपर्यंत आहे. तर ते तसंही 2-3 महिन्यात संपते, त्याच्यामुळे एक्सपायरीचा काही प्रश्न येत नाही. तर हे असं स्किन केअर केलं ना त्याच्यामुळे खूप फरक जाणवते मला. नाहीतर खूप न उन्हाळ्याची माझी स्किन जी आहे, हिवाळ्यात जेवढी ड्राय नाही पडत ना, तेवढी इथून अशी ड्राय पडायचं. तर मॉइश्चरायझरनं मी नेहमीच लावत असते झोपताना. आणि त्याचबरोबर पायांच्या ज्या टाचा असते ना, तिथे पण कोकोनट ऑइल लावते. त्याच्यामुळे म्हणजे रोज नाही लावायची गरज पडत, पण ज्या दिवशी कडक वगैरे वाटल्या टाचा त्या दिवशी लावते, जेणेकरून उन्हाळी वायझळ जो आहे ना तो होत नाही. तर हे बघा, हे जे 2 आहे ना असेच चालू आहे यांचं. कारण आता उद्या यांची एक्साइटमेंट कशासाठी आहे माहिती आहे का? उद्या यांचे पप्पा येणार आहे आणि ते काय मला मानून नाही राहिले. म्हणजे त्यांना अजिबात धाकच नाही आहे मम्मीचा की मी रागवेल आणि त्यांचं काहीतरी शांत राहील किंवा ऐकून घेईल, असा आतला भागच नाही आहे. ते झाले आउट ऑफ कंट्रोल आता, कारण त्यांचे पप्पा उद्या येणार आहे. तर असो, जशी आपल्याला खुशी असते की नाही येणार आहे एवढ्या दिवसांनी घरामध्ये, तसंच मुलांचंही की त्यांचे पप्पा इतक्या दिवसांनी घरी येईल. 8च दिवसासाठी गेले होते, पण 8 दिवस कसे गेले ना ते मला माहिती आहे, कारण हे 2 कार्टून जे आहे ना ते काही कमी नाही आहे. तर चला, 10 वाजले. आता हे स्किन केअर केलं. तर स्किन केअर काही नाही, फक्त मॉइश्चरायझर लावलं, जे की डेली मी जे वापरते, जे सेल करते ओरिफ्लेमचं तेच. तर चला, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.